कौन से मुद्दे जो आपको लगता है कि वार्ड क्रमांक 3 में डेवलप होने की बहुत जरूरत है? बघा मॅडम, मी मराठी आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हा आहे की निवडणूक आली ना की तेव्हा कुणीतरी येतं आमच्या घराकडं, आणि तेव्हा आम्हाला कळतं की नगरसेवकची इलेक्शन आले, आणि तेव्हा आम्हाला ओळख होते की हा नगरसेवक आमच्या एरियाचा होता. वस्तुस्थिती अशी आहे की आता मध्यंतरी बऱ्याच वर्ष निवडणूक झाली नाही. निवडणूक एवढ्या वर्षे झाली नव्हती, पण ह्यांची कामं बरोबर चालू होती. प्रशासनाचा कारभार चालू होता, पण ते नगरसेवक म्हणूनच तिथं ते त्यांची टक्केवारी वगैरे घेत होते. या एरियाकडे जे पहिल्यापासून बघितलं जाते ना, ते फक्त टक्केवारीच्या माध्यमातून बघितलं जाते. प्रत्यक्षात इथल्या सर्वसामान्य नागरिकांना काय हवं आहे, काय नको आहे, याचा कोणी विचार करत नाही. मॅडम, माझ्या एरियामध्ये 10,000 रुपये कमवणारा पण व्यक्ती आहे, 5,000 रुपये कमवणारा व्यक्ती आहे, आणि 40,000 रुपये कमवणारा पण व्यक्ती आहे. 40,000 रुपये जो कमवणारा व्यक्ती आहे ना, त्याला काही पडलेली नाहीये. पण 10-20,000 रुपयामध्ये आपला उदरनिर्वाह चालवून, आपल्या मुलाबाळाचं शिक्षण चालवून, बाकी सगळ्या गोष्टी, राशन पाणी, त्याला काय प्रॉब्लेम फेस करावं लागतात ना, हे या नगरसेवकांना माहित नाही. आतापर्यंत ह्या एरियातला इतिहास आहे की जेवढे नगरसेवक आले ना, ते आमच्यावरती लादले गेलेले होते. जे आमच्या इथं राहणारे नव्हते, ते कुठून तरी दुसरीकडनं यायचे. 4 व्हीलर गाडीमधनं आला, काच खाली केला, हात दाखवला, आम्ही म्हणायचं दादाला आमची काय पडलेली नाही. आमचं गटार कसं आहे, आमचा रस्ता कसा आहे, दादाला काय पडलेलं नाही. दादा मस्त एसी रूम मध्ये बिंदास आहे. दादाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. माझ्या घरातल्या पोराला मच्छर चावते, काय बिमारी होते, पाण्याचा काय त्रास आहे, गटाराचा काय चॉकअप आहे. 8-8 महिने मॅडम इथं गटार साफ केले जात नाही. 8-8 महिने. आणि 8 महिन्यानंतर एकदा म्युन्सिपालिटीची माणसं येतात गटार साफ करायला. ते पण कधी येतात माहितीये का? जेव्हा कोणीतरी कंप्लेंट देतं तेव्हा. आणि कंप्लेंट दिल्यानंतर तो माणूस येतो, 8-10 चेंबर एका लाईनने असतात. तो मधले जिथं कंप्लेंट दिली ना, त्याच्या दरवाज्यातले 2 चेंबरच फक्त तो साफ करतो आणि सांगतो ह्यांची कंप्लेंट आली मला, म्हणून मी आलतो. मला सांगा मॅडम, जर गटर चौकअप असेल तर 8-10 चेंबर साफ केल्यानंतर ते क्लिअर होईल का 2 चेंबर साफ केल्यानंतर क्लिअर होईल? काय झालंय मॅडम माहितीये का? सर्वसामान्य मतदार हा मालक आहे जनतेचा, मालक आहे देशाचा. पण ह्या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आणि ह्या नगरसेवकांनी त्याला आपला गुलाम बनवून ठेवलाय. मी तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो, येणाऱ्या ह्या महानगरपालिकेमध्ये सो विकास सेवक का नगरसेवक याचा निर्णय सर्वसामान्य जनतेने करावा. कारण आजपर्यंत माझ्या डोळ्यासमोरचा इतिहास आहे. मी लहानाचा मोठा याच एरियामध्ये झालो. जो नगरसेवक आम्हाला लाभलाय तो फक्त सो विकास करणारा लाभलाय, स्वतःचा विकास. नगरसेवक निवडून आला की 15 दिवसात त्याच्या जवळ 4 व्हीलर गाडी येते, राहायला आलिशान फ्लॅट येतो. अरे सर्वसामान्य माणसाची परिस्थिती तर आहे तशीच आहे ना. आज प्रचंड महागाई आहे मॅडम. मार्केटमध्ये गेलं तर 500 रुपयाची नोट, फक्त एक थैलीमध्ये सामान येतं आणि 500 रुपये चुरा होतात. माझ्या एरियामध्ये अशी पण काही लोक आहेत की त्यांच्या नशिबी वडापाव नशीब नाही. वडापाव, बिचारे वडापाव खाऊन झोपतात. ह्याचा विचार कधी होणार आहे का नाही? परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी घटना लिहिली, माझ्या देशातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक महिला, प्रत्येक जाती धर्मातला वर्ग हा सुखी, आनंदी, समाधानी राहायला पाहिजे. पण या राजकारण्याला ना मॅडम फक्त पैसा दिसतो, पैसा. सर्वसामान्य माता बहिणी कुणावर काय झालं त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. मला उद्या कामाला गेलं तरच खायला भेटणार आहे, नाही तर खायला भेटणार नाही. आता मॅडम, गेल्या वेळेस प्रभाग क्रमांक 3 मध्ये 4 नगरसेवक शिवसेनेचे होते. तेव्हा शिवसेना उद्धव साहेबांच्या एंटरमध्ये होते. नंतर यांचं काहीतरी खुर्ची बिडची, ते काय खुर्चीला माहित नाही मला, काहीतरी काय लागले, काय मध लागलंय का काय लागले का काय लागले. तिथे गेले की माणूस पगळतो म्हणतात. मी कधी गेलो नाही त्या खुर्चीपर्यंत.
तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना मॅडम, तर ह्या 8-9 वर्षामध्ये हे 4 नगरसेवक एकत्र कधी आलेत काय दाखवून द्या आम्हाला. इथल्या माणसांनी काम करायला गेलं की ते सांगणार त्याच्या हंटरमध्ये, तिथल्या माणसांनी काम करायला गेलं की त्याच्या हंटरमध्ये. आणि तुम्हाला जर विश्वास वाटत नसेल ना तर या काकांना विचारा. नाही बरोबर आहे ना. बोला. खाली खाली गेलो का त्यांच्याकडे त्यामुळे आमचा एरिया नाही आमचा, ते वरती जा म्हणते तिकडे एरिया जा, तिकडे गेलो का ते म्हणते खाली जा. म्हणजे आम्ही जावा तरी कोणीकडे कंप्लेंट तरी कोणाकडे देवा आम्ही सांगा ना. हा, आम्हाला असा विचार पडतो ना. गटार सांगितलं नाही, गटार बी असं मग त्याचं पावसाळ्यात आलं घाणवर येते. माणसाने कसं राहायचं, साफसफाई नाही होत, बाथरूम जवळ साफसफाई होत नाही, बाथरूम पण साफ होत नाही लवकर, लय घाण होत. काय करायचं. मॅडम तुम्हाला खरं सांगतो, इथं फक्त जो नगरसेवक निवडून आलाय ना त्याच्या घराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला एकदम आरशासारखा चकाचक दिसेल, पण सर्वसामान्य माणसाला डास चावू, त्याला मलेरिया होऊ, नाही तर तो मरून जाऊ, यांना काय पडलेलं नाही मॅडम. धन्यवाद मॅडम, थँक्यू. प्रभाग क्रमांक 3 मधून मी बोलतो. मी इथला रहिवासी आहे. माझी इच्छा अशी आहे की जो कोणी उमेदवार येणार आहे इथून पुढे, तर त्यांना एवढंच सांगणं आहे की माझ्या एरियातलं जे रस्त्याने चालताना जो कचरा आहे, रस्त्यावर कचरा कुंडी आहे, रस्त्याने चालताना पाणी आहे, पोरांना खेळायला मैदान नाही, प्लस आमच्या ज्या आया बहिणी वगैरे आहे त्यांना सुरक्षा नाही, याची एवढी सोय करून द्यावी. कुणी पण जो उमेदवार असेल त्याला एवढंच सांगणं आहे माझं. प्रॉब्लम तो ऐसा है कि घर से बाहर निकलेगा तो सवेरे काम पे जाने के लिए तो पहला बात तो रास्ते से पानी ही रहता है. हम लोग अच्छा कपड़ा पहन के काम पे जाने का तो रास्ते का पानी, कोई गाड़ी वाला जाएगा उससे वो पानी उड़ता है हमसे. पहली बात वो है. रास्ते से आगे थोड़ा जाओगे तो कचरा पेटी लगता है, तो सवेरे जाएगा तो वो कचरा आधा रास्ते पे आता है. प्लस हमारे इधर पानी का भी प्रॉब्लम है. पानी भी बीच बीच में आता नहीं. अभी जैसा ये लोड़ा वगैरह बना, इन लोग ने हमारा पानी ले लिया है, तो उसके वजह से वो समस्या हमारा बढ़ गया. उसके लिए हम लोग जो सोच रहा है कि जो भी कोई आए जीत के, उनको यही बताना है हम लोग को कि हमारा ये सुशुद्धीकरण अच्छा करके दे दो. गांव को आज तक गुमराह करके रखा है भाई. कुछ प्रॉब्लम होता है तो उसके लिए नगर सेवक या कोई भी आकर के उसके विषय में पहले बात करना चाहिए. या कोई बात नहीं, कोई चीज नहीं, डायरेक्ट जो हो रहा है वो हो रहा है, तुमको जो देखना है देखो, नहीं देखना है तो जाओ यहाँ से. ऐसा हुआ ये गाँव लावारी से ऐसा छोड़ के रखा. कहने को 4 नगर सेवक है, लेकिन किसके पास जाए तो बोलेगा उसके पास जाओ, उसके पास जाओ, उसके पास जाओ, हमारा वार्ड नहीं है. हम लोग ऐसे नहीं है ना, इतने हम लोग गए गुजरे नहीं है. हमें अपना हक का नगर सेवक चाहिए. वो चाहिए जो हर सुख और दुख में हमारे साथ रहे. ऐसे